म्हणजे अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकणारा तरुण मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने शुक्रवारी आत्महत्या करून आयुष्याचा शेवट केला होता. अभिनेता तुषार घाडीगावकर याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली होती. या घटनेबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. अनेकांनी त्याच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद सांगितला, तर काहींनी आर्थिक अडचणीचा मुद्दाही मांडला. पण त्याच्या आत्महत्येमागे खरं कारण काय हे तर आता पोलिसच सांगतील. पण मंडळी, याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक सविस्तर पोस्ट लिहून आपले विचार व्यक्त केले. या पोस्टमधून अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी बेभरवशी अशा कला क्षेत्रात कलाकारांना आर्थिक अडचणींच्या काळात मदतीसाठी एखादा फंड असावा अशी गरज व्यक्त केली. स्वतःचा संसार चालवणं हे ज्याचं त्याचं काम आहे, पण टेकू तर देऊ शकतो. त्यासाठी काहीतरी स्कीम किंवा तरतूद आपण करू शकतो का, असा विचार अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मांडलाय. तर बघूया विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय. अभिनेत्री विशाखा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की रंगभूमी बळ देते, असं म्हणता म्हणता वाईट बातमी. तुषार घाडीगावकर या रंगकर्मीची खरं तर माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेजचे. अभिनय करून अनेकदा त्याचं नाव ऐकलेले, भेटलेही होते. काम नव्हतं केलं, पण भयानक वाईट घडले. ही जी फेज येते त्यावेळेस बोलायला हवं, मार्ग निघतो. यानंतर एडिट करते असं म्हणत विशाखा यांनी पुन्हा एकदा ही पोस्ट अपडेट सुद्धा केली. पुढे ते म्हणतायत की मंडळी क्षमस्व. माहिती जी मला मिळाली ती आर्थिक अडचण अशी होती, पण ते कारण नाहीये. हे आताच एक निकटवर्तीय मित्राने सांगितले. त्याबद्दल मित्रा माफ कर मला. तुझ्या परिस्थितीत हे पाऊल उचललं ते वाईट झालं. सांगोवांगी जे कानावर पडलं त्यामुळे शेअर करावं वाटलं, पण तरी माझा मुद्दा खोडावा असं वाटत नाहीये. कलाकारांना आर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी यासाठी फंड करावा असं खूप वाटतं. नंतर ते पैसे कमवून त्यांनी फेडावे. सोसायटीमधून कसं लोन घेता येतं, अगदी तसंच काहीसं कलाकार फंड करावा. त्याची काहीतरी सिस्टीम असावी. परतफेडीचे नियम नियोजन असावे, काहीतरी मार्ग असावा. रंगमंच कामगार संघटना आहेत, ज्युनियर आर्टिस्टसाठी त्यांची संघटना आहेत. संघटन फक्त त्याच्या वरच्या फळीतल्या कलाकारांचं होत नाही, कारण माहीत नाही. मदत करतात ही काही मित्र-मैत्रिणी, पण नंतर तेही पाठ फिरवतात. त्याला दोषी काही कलाकार आहेतच जे पैसे घेऊन गुल होतात. त्याच पैशांची दारू पितात. अनेकांनी अनुभवलं असेलच हे. फार दुष्टचक्र आहे हे. पण तरी काहीतरी मार्ग काढायला हवा. ताकद, बळ द्यायला हवं. हातात काम नसताना पोटाची खळगी, कामाची भूक आणि नकारात्मक विचारांशी लढणं फार अवघड होऊन जातं. आमचं फील्ड बेभरवशाचं, त्यामुळे ही फेज प्रत्येकाला फेस करावीच लागते. साहित्य, नाट्य संमेलनासाठी दिला जातो, त्यातूनच एक छोटासा भाग कलाकार निधी. असं काही करता येईल का? किंवा जसं नाटक, सिनेमा जगावा म्हणून अनुदान असतं, तसं कलाकार जगावा, प्रामाणिकपणा पडताळून घ्यावा हवं तर. तर त्यासाठी वरदान किंवा जीवदान असं काही स्कीम करता येईल का? एक भाबडा विचार. त्यालाही अनेक फाटे फुटतीलच, पण आत्महत्येच्या विचाराला तरी फाटा देता येईल. पटतंय का कलाकार मित्र मैत्रिणींनो? ही वेळ कोणावरही येऊ शकते. पटत असेल तर चला काहीतरी मार्ग काढूया. स्वतःचा संसार चालवणे हे ज्याचं त्याचं काम आहे, पण टेकू तर देऊ शकतो. त्यासाठी काहीतरी स्कीम, प्रोव्हिजन बांधू शकतो का आपण, असं अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. खरं तर त्यांनी एक खूप चांगला विचार मांडलाय. त्यामुळे सर्वच कलाकारांनी यावरती विचार करावा आणि एकत्र येऊन या सर्व कलाकारांनी अडचणीच्या काळात उपयोगी येईल असा एखादा फंड निर्माण करावा. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.